लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर आलेली आहे। आज दुपारी 4 वाजल्यापासून महिलांच्या खात्यात योजनेचा 6वा हप्ता जमा केला जाणार आहे। लक्षात घ्या, अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूर येथे जे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे त्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता आणि आग्रही मागणी केली की डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून बाकी आहे, अर्थात 6वा हप्ता महिलांच्या खात्यात तात्काळ जमा केला जावा, त्या ठिकाणी निर्णय व्हावा। अजितदादांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला प्रतिसाद दिला। सोबतच महिलांना दर महिन्यात 7,000 रुपये देण्याची देखील एक योजना सुरू झालेली आहे। त्या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माहिती दिली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची प्रोसेस जी आहे ती संपवली आहे। प्रशासनाला वाट मोकळी झालेली आहे। लाडक्या बहिणींना 6वा हप्ता 2100 रुपये आणि काही बहिणींना 7,000 रुपये मिळणार आहेत। आज दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी नवीन माहिती समोर येतेय। आता 12 जिल्हे कोणते आहेत हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। सर्व नॅशनलाइज बँका सोबतच काही खासगी बँका आहेत, पण 3-4 बँकांमध्ये प्रॉब्लेम आहे। कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील, मेसेज त्या ठिकाणी येणार आहेत। लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे कोणत्या बँका हे सविस्तर या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे। आज मध्यरात्री पहिला टप्पा चालू होईल, त्यानंतर पैसे येणं बंद होईल। सर्व जिल्हे त्या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत। आज महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यात पैसे जमा होतील। 12 जिल्ह्यांची यादी देखील त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। महिलांनी आपला SMS मोबाईल ओपन करून चेक करावा। पहा, ज्यांनी पोस्टाचं खातं उघडलं आहे त्यांच्यासाठी सांगणं आहे की पैसे येण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, कारण या बँकेचे SMS जे आहेत ते कधी कधी लेट येतात। तसेच बाकीच्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकाचे मेसेज लेट येणार तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। पण कोणते 12 जिल्हे लाभार्थी आहेत हेही तुम्हाला लवकरच कळेल। पण तत्पूर्वी एक खूप आनंदाची अपडेट आहे, तर सोबतच महिलांना एक अपडेट नाराज करणारी आहे। कारण की आता जे जिल्हे आहेत म्हणजेच पुणे आणि सोलापूर यांचे परिपत्रक आलेले आहे, त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सही केलेली आहे। ते तुम्हाला अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे। पण त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय आहे हे देखील तुम्हाला जाणून घ्यावं लागेल। कदाचित थोडंसं नाराज तुम्ही होऊ शकता, पण नक्कीच तुम्ही व्हिडिओ मात्र एकदा लाईक करा, कारण की अतिशय रिअल, ओरिजिनल आणि सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा। जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती शेअर करा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कधी येणार आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले हे कमेंट करायला विसरू नका। पण त्याआधी एक थोडीशी अपडेट तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे, जी की काल आलेली आहे। त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू झालेली होती की लाडक्या बहिणींचे नाव यादीतून रद्द होणार आहे, लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत। आणि झालं काय की पुणे जिल्हा परिषदेची एक न्यूज आली की पुणे जिल्ह्यातून 10,000 महिला अपात्र ठरल्या आणि साम टीव्हीने तेथील जी महिला बाल्य कल्याण विभागाची अधिकारी आहेत त्यांची मुलाखत घेतली। तर त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की ज्या 10,000 महिला अपात्र झाल्या आहेत त्यामागे काय कारण आहे, त्या नियमात बसत का नाहीत, त्यांनी अर्ज करता वेळेस आधार कार्ड चुकीचं लावलं होतं का, तर म्हणजेच कागदपत्राच्या त्रुटीमुळे या महिला अपात्र ठरल्या आहेत। लाडक्या बहिणीसाठी एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषद पुणे परत जिल्हा परिषद सोलापूर मधून हे पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे। अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून क्लिअर केलं आहे की कुठल्याही अटी आणि शर्ती बदललेल्या नाहीयेत। आता राहिला प्रश्न 6व्या हप्त्याचा, तर सुधीर मुनगंटीवार यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की 2-3 दिवसांमध्ये 6वा हप्ता जमा होणार आहे। तर नक्कीच तुम्हाला 2-3 दिवसांमध्ये नाहीतर संक्रांतीच्या आधी सर्व जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता तुम्हाला बघायला मिळू शकतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।